संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। देशमुख कुटुंबाच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, निकमांबाबतची मागणी मान्य झाली तरी आंदोलन सुरूच राहणार, देशमुख कुटुंबियांची माहिती। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी नागपुरात कल मराठा समाज आक्रमक, प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आंदोलन, कोरटकर कालपासून बेपत्ता। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत फडणवीसांनी बोलावली बैठक, गिरीश महाजनांव्यतिरिक्त नाशिकमधील मंत्र्यांना स्थान नाही, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटेंना डावलल्याची चर्चा। सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांचं पुन्हा कौतुक, दलालांचं पीक कापण्याचं काम फडणवीसांनी हाती घेतलंय, त्यांचं अभिनंदन। फिस्करांचा सिक्सर हाणून पाडावा लागेल म्हणत शिंदेंवरही निशाणा। संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी, व्यवस्थापन आणि पोलिसांकडून नियोजनाचा अभाव, ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनाही गोंधळाचा फटका। प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर मधील कार्यक्रमाला माची विश्वस्तांचा विरोध, मात्र विरोधानंतरही कार्यक्रम होणारच, देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो, भक्त असतो, प्राजक्ता माळीचं उत्तर। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगावर भक्तांची आलोट गर्दी, देशभरातील शिवमंदिरात हर हर महादेवचा जयघोष, भक्तांकडून शिवलिंगाला अभिषेक। महाशिवरात्रीला प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भक्तांची रीघ, भक्तांनी प्रयागराज हाऊसफुल, आतापर्यंत कोट्यावधी लोकांचं गंगा स्नान।